नमस्कार मित्रांनो, बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होणार नाही. काय घडलं नेमकी आणि काय आहे ही बारामतीची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार नाही. पवार विरुद्ध पवार सामना होत असेल तर बारामती निवडणुकीत माघार घेणार आणि दुसऱ्या मतदारसंघ शोधणार अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली आहे. काय आहे ही बातमी आपण सविस्तर आणि थोडक्यात बघूया. त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होणार नसल्याचे थेट संकेत खासदार सुप्रिया सुळेंनी दिले आहेत. 2024 ची लोकसभा निवडणुकीत नंदन विरुद्ध भावजई अशी थेट सामना झाला होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंचा विजय तर सुनेत्रा पवारांचा पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र 2029 मध्ये आता पवार कुटुंबाचा सामना होणार नसल्याचे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. तर कुटुंब आणि राजकारण वेगळं आहे. सुप्रियाताई योग्यच बोलल्याचं सुनेत्रा पवारांनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी सहमती दर्शवली आहे. सुप्रिया सुळेंची विचारपूर्वक भूमिका मांडल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलं. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी सुप्रिया सुळेंच्या भूमिकेवर स्वागत केलं. सुप्रिया सुळेंनी रेड मॅप आखून दिल्याचं म्हणत छगन भुजबळांनी सुप्रिया सुळेंचं भूमिकेचं स्वागत केलं. तर देर आय दुरुस्त आहे असं म्हणत भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुप्रिया सुळेंना मात्र टोला लावला आहे. 2024 ची लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने सामने आल्या होत्या. तर दुसरीकडे विधानसभेतही युजेंद्र पवार आणि अजित पवार मैदानात होते. मात्र आता पवार विरुद्ध पवार सामना होणार नसल्याचे सुळेंनी सांगितलं. बारामतीमधून सुप्रिया सुळे अनेक वर्षापासून निवडून येतात. त्यामुळे 2029 मध्ये कोण माघार घेणार आणि कोण दुसरा मतदारसंघ शोधणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. मुंबई पुणे प्रवासादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीत सुळेंना 2 तास अडकून राहावं लागलं. या वाहतूक कोंडीचा व्हिडिओ सुळेंनी पोस्ट केला. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सुळेंना टोला लावला. सुप्रियाताईंनी पोस्ट केलेला वाहतूक कोंडीचा व्हिडिओ बघितला. मात्र यापुढे त्या वाहतूक कोंडीत अडकणार नाहीत. त्यांच्या सरकारने थांबवलेलं काम आम्ही पूर्ण केलं असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला. दरम्यान माधुरी मिसळ यांनीही यावर सुळेंना टोला लावला. टिप्पणी करा पण चांगल्या कामाची कौतुकही करा असा सल्ला माधुरी मिसळ यांनी सुप्रिया सुळेंनी दिला. हे तर सरकार केवळ इव्हेंट सरकार आहेत. अटल सेतू आणि मिसिंग लिंक करून पण पुढे काय असा सवाल शशिकांत शिंदे यांनी विचारला. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.